नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज खास मच्छी घेण्यासाठी मार्केटला जायचं होतं, म्हणून सकाळची कामं मी जरा पटकन आवरून घेतली। तर आज सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असे मिनी उत्तप्पे केले आणि मुलींचं खाऊन झाल्यानंतर मीही नंतर खाऊन घेतलं। तर माझा चहा नाश्ता झाल्यानंतर पटकन मी माझी तयारी केली आणि त्याच्यानंतर मी मार्केटला निघाली। या उन्हामुळे मार्केटला मी जरा लवकर जाणार होती, पण घरातली कामं आवरता शेवटी उशीरच झाला। ऊन तर इतका भयानक पडला होता की छत्रीतून सुद्धा नुसत्या वाफा लागत होत्या। या उन्हामुळे मी मार्केटमध्ये जास्त काही फिरत बसली नाही, पटापट मी मच्छी वरी घेतली आणि थोडीफार भाजीही घेतली। तर हा मासा जवळजवळ 1.25 किलोचा होता, त्यामुळे तुम्ही मार्केट मधूनच साफ करून आणला होता। फक्त कोलंबी मला साफ करायची होती, म्हणून कोलंबी मी घरी आणल्यानंतर साफ केली। तर आज कोलंबी पण मी जवळजवळ 1 किलो घेतली होती, त्यातली फक्त 1/2 किलो साफ केली आणि बाकीची कोलंबी मी फ्रीजरला ठेवून दिली, कारण इतकी मच्छी काय एका दिवसात संपली नसती, म्हणून त्यातली थोडी मच्छी मी फ्रीजरला स्टोअर केली। तर इथे कोलंबी साफ केल्यानंतर मासे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि ते मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवले। तर इथे माशांना मसाल्यामध्ये अर्धा तास ठेवायचं होतं, त्यामुळे मी थोडा वेळ भाजी साफ करत बसले। तर लसूण मला चांगला मिळाला होता, त्यामुळे तुम्ही जवळजवळ 3 किलो घेऊन ठेवला। तर आता जेवढ्या भाज्या मला साफ करायच्या होत्या तेवढ्या साफ केल्या आणि बाकीच्या भाज्या मी फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवल्या। तर भाज्या वगैरे साफ करून झाल्यानंतर मी मच्छीचं पहिले कालवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथे फिश फ्राय करायला घेतली। तर हे माशांचे पीसेस खूप मोठे होते, त्यामुळे एक नाही तर 2 तव्यांमध्ये हे मच्छी मी फ्राय करून घेतली। तर एकीकडे फिश फ्राय होत होतं आणि दुसरीकडे मी इथे कोलंबीचा मसाला तयार करायला घेतला। ऍक्च्युली आज मला कोलंबी करायचीच नव्हती, पण मुलींना कोलंबी खूप आवडते, म्हणून त्यांच्यासाठी मी ती थोडी कोलंबी केली। तर चला, सगळी कालवण आणि फिश फ्राय झाल्यानंतर पटकन भाकरी आणि भात केला आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो।